हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथे पाहू शकता दुधी भोपळा घेतला आहे। तर मुलं बरेचदा दुधी भोपळा खात नाहीत, तर एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून द्या, मुलं आवडीने खातील। मुलांच्या टिफिनसाठी बनवा किंवा मग तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी बनवा, मुलं ही रेसिपी मागून खातील। इतकी अप्रतिम रेसिपी होते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच मुलांना तुम्ही ही रेसिपी बनवून द्या। त्यासाठी बघा इथे एक दुधी भोपळा घेतला आहे। आता दुधी भोपळ्याची पाठीमागचा बघा भाग काढून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला असा मधून कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पिलरच्या साहाय्याने आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे। रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होते। तोपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण याची साल काढून घ्यायची आहे। तर बघा इथे पाठीमागचा जो भाग आहे ना, तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता अशाच पद्धतीने मी बाकीचा सुद्धा भोपळ्याची साल काढून घेते। तर इथे पाहू शकता दोन्ही सुद्धा ह्याची मी साल काढून घेतली आहे। आता बघा इथे एक बाउल घ्यायचा आहे, असं मोठा खोलगट बाउल घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर बघा किसणी घ्यायची आहे आणि जो हा भोपळा आहे ना, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि मुलांना कळणार सुद्धा नाही की ही रेसिपी तुम्ही दुधी भोपळ्यापासून बनवली आहे। मुलं ती आवडीने खातील, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण भोपळा किसून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता मी संपूर्ण भोपळा किसून घेतला आहे। आता बघा यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत। तर इथे बघा मी अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे। पोहे खायचा अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर बघा इथे मी 1 ते 1.5 हिरवी मिरची मी वाटून घेतली आहे। मुलांसाठी करते त्यामुळे तिखट थोडं कमी करायचं आहे, कारण की नंतर मी यामध्ये मसाला देखील घालणार आहे। त्यानंतर बघा 1 चमचा जिरे घालायचा आहे। त्यानंतर बघा इथे थोडा ओवा घेतला आहे, तो देखील हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा 1 चमचा सफेद तीळ घालायचा आहे। तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं, त्यामुळे ते आवर्जून घाला। त्यानंतर बघा इथे 1 चमचा लाल तिखट घालणार आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। त्यानंतर बघा कस्तुरी मेथी घेतली आहे, ती देखील हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। कस्तुरी मेथीमुळे या रेसिपीची चव आणखीनच वाढते। तर बघा कस्तुरी मेथी देखील अशी हातावरती क्रश करून घेतली आणि ती देखील यामध्ये घालून घेतली आहे। त्यानंतर बघा भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे, ती देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आता कोथिंबीर घातल्यानंतर बघा पोहे खायचे 2 चमचे मी इथे बारीक रवा घालणार आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तो घातला तरी सुद्धा चालणार आहे। आता बघा रवा घालून झाला की यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। तर बघा इथे 2 चमचे बेसन पीठ घातलं। त्यानंतर बघा 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। सुरुवातीला 1 वाटी घालायचं, नंतर आपल्याला जसं लागेल तसं आणखीन घालू शकता। त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण की दुधी भोपळ्याला स्वतःचं असं भरपूर पाणी असतं, त्यामुळे इथे पाण्याचा वापर करू नका। जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर हे जे पीठ आहे ते खूपच पातळ होईल। तर बघा आता हे व्यवस्थित असं मी हाताने मळून घेते।
तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर इथे पाहू शकता मी हे पीठ छान असं मळून घेतलं आहे। त्यानंतर बघा यामध्ये आणखीन थोडंसं आपल्याला पीठ घालायचं आहे, कारण की हे थोडं पातळ वाटते, त्यामुळे इथे मी आणखीन थोडंसं पीठ घालून हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेणार आहे। तर इथे पाहू शकता हे पीठ असं व्यवस्थित मी मळून घेतलं आहे। आता हे साईडला ठेवून देऊया। त्यानंतर बघा इथे एक मी कॉटनचा रुमाल घेतला आहे, तो ओला करून घ्यायचा आहे आपल्याला। तुमच्याकडे कोणताही सुती कपडा असेल ना त्याचा तुम्ही वापर केला तरी सुद्धा चालणार आहे। त्यानंतर बघा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि या पिठामधला छोटासा असा गोळा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे रुमालावरती ठेवून असं थापून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला कितपत मोठं किंवा लहान थालीपीठ बनवायचे ना त्यानुसार तुम्ही गोळा घ्या। तर बघा असं पाण्याचा हात घेतला का हे अजिबात सुद्धा हाताला चिटकत नाही, व्यवस्थित असं थापलं जातं। तर बघा इथे मी सुरुवातीला बघा एक लहान असं हे थापून घेतलं आहे थालीपीठ। आता थोडंसं पाण्याचा शिपका तव्यावरती मारायचा आहे। मी एका साईडला तवा गरम करायला ठेवला होता, तवा गरम झालाय। त्यानंतर थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा तव्यावरती आणि त्यानंतर तव्यावरती तेल घालून घ्यायचं आहे। तेल बघा संपूर्ण असं व्यवस्थित पसरून घालायचं आहे। त्यानंतर जे थालीपीठ आपण थापून घेतलं आहे ना ते हलक्या हाताने या तव्यावरती घालून घ्यायचं आहे। आता बघा असं बोटाच्या साहाय्याने आपल्याला ह्याला होल पाडून घ्यायचं आहे। तुम्ही होल नाही पाडले तरी सुद्धा चालणार आहे, पण ते दिसायला थोडं चांगलं दिसतं। जर बोटाला भाजत असेल तर असं चमच्याच्या साहाय्याने तुम्ही होल पाडून घेतले तरी सुद्धा चालणार आहे। तर बघा आता ह्याच्या साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे ते कसं खरपूस असं भाजलं जातं। त्यानंतर यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभर शिजून द्यायचं आहे। तर बघा 1 मिनिट झाला आहे। आता आपण झाकण काढू आणि हे थालीपीठ जे आहे ते पलटी करून घेऊया। त्या अगोदर थोडंसं वरतून तेल घालायचं, त्यानंतर हे पलटी करून घ्यायचं। तर बघा थालीपीठसाठी थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा, म्हणजे ते छान असं खरपूस भाजलं जातं। आता बघा हे पलटी करून घेतलं आहे। त्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवून 1 मिनिट आपण हे दुसऱ्या सुद्धा साईडने होऊन द्यायचे। तर आता बघा झाकण काढून घेऊया आणि ते पाहू शकता दोन्ही सुद्धा साईडनी छान असं आपलं हे थालीपीठ खरपूस असं भाजलं आहे। आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा थालीपीठ करून घेऊया। तर बघा रुमाल अगोदर ओला करून घ्यायचा, त्यानंतर बघा थोडंसं पीठ घ्यायचं आहे। जितकं तुम्हाला थालीपीठ थापायचं आहे तितकं पीठ घ्यायचं आहे। पाण्याचा हात घ्यायचा आहे अगोदर, त्यानंतर बघा आपल्याला हे रुमालावरती ठेवून पाण्याचा हात घेऊन हे आपल्याला थापून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने छान असं आपल्याला गोल आकारामध्ये थापून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी छान असं हे थालीपीठ थापून घेतलं। आता बघा तव्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर जे थालीपीठ आपण बनवून घेतलं आहे ते तव्यावरती हलक्या हाताने घालून घ्यायचे। तर बघा इथे मी हे तव्यावरती घालून घेतलं आहे। त्यानंतर बघा चमच्याने आपल्याला ह्याला असे होल पाडून घ्यायचे आहेत। आता बघा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे याच्या साईडनी पण, आणि जिथे होल आहेत ना तिथे सुद्धा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तर बघा खूप छान रेसिपी आहे, अप्रतिम होते आणि मुलांना देखील आवडेल, नक्कीच ट्राय करा। आता यावरती झाकण ठेवून आपण हे 1 मिनिट होऊन द्यायचं आहे। तर बघा 1 मिनिट झालेलं आहे। आता झाकण काढूया आणि यावरती पुन्हा एकदा तेल घालून घेऊ आणि हे पलटी करून घेऊया। तर पाहू शकता एका साईडने छान असं हे खरपूस भाजलं आहे। आता दुसऱ्या सुद्धा साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे।
तर बघा पुन्हा एकदा झाकण ठेवून हे दुसऱ्यासुद्धा साईडने 1 मिनिट आपण भाजून घेऊया. तर बघा इथे 1 मिनिट झालेले आहे. झाकण काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता दोन्हीसुद्धा साईडने छान असे हे खरपूस भाजले आहे. आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा थालीपीठ बनवून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता आपले संपूर्ण थालीपीठ बनवून झालेले आहेत. तर पाहू शकता छान कलर आलेला आहे आणि खूप छान असे मऊसूत सुद्धा हे झाले आहेत. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता. मुलं दुधी भोपळ्याची भाजी खायला कानकूस करतात, पण जर तुम्ही या पद्धतीने जर मुलांना थालीपीठ बनवून दिलं तर ते आवडीने खातील, पूर्ण टिफिन फिनिश करूनच आणतील. तर नक्कीच तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्याला बनवा किंवा घरातल्या सर्वांसाठीच नाश्त्याला तुम्ही ही रेसिपी बनवा. सर्वच जण तुमचं कौतुक करतील. तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.